जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला घटस्थापनेच्या आणि नवरात्रोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, आज घटस्थापना, नवरात्रोत्सवाचा पहिलाच दिवस आणि आपण आता अंजर्ले गावामध्ये येऊन पोचलेलो आहोत। तर अंजर्ले गावामध्ये दोन ठिकाणी दुर्गादेवीचं आगमन होत असतं। एक म्हणजे अंजर्ले बीरवाडीमध्ये आणि दुसरं अंजर्ले तरीबंदर येथे। तर आपण दोन्ही ठिकाणच्या दुर्गामातेचं दर्शन घेणार आहोत आणि आगमन सोहळा पाहणार आहोत, घटस्थापना, देवीची स्थापना पाहणार आहोत। तर मित्रांनो, मला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडणार आहे। अगदी नवरात्रोत्सवाचा पहिलाच दिवस। तर चला पाहूया कशाप्रकारे आपल्या अंजर्ले गावामध्ये साजरा होतोय ते। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडेल, व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत। आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका। चला तर जास्त वेळ न घेता आपण आता व्हिडिओकडे वळूया। तर मित्रांनो, बघतोय आपण बीरवाडीतील दुर्गामातेचं आगमन झालेलं आहे आणि अगदी मकरामध्ये दुर्गादेवीला बसवलेले आहे। आणि बघणार आहोत आपण आता पुढील कार्यक्रम, दुर्गादेवीची स्थापना। आणि आपण बघतोय बीरवाडीतल्या देवीची स्थापना करताना अगदी देवीला दागिने, वेणी, गजरा घालून अगदी तयारी सुरू आहे। पाहू शकतो आपण देवीच्या चरणात अगदी फुलं वगैरे, अबीर गुलाल अर्पण करून देवीची पूजा सुद्धा केलेली आहे। अनिल, तिथंच थांब जरा, अजून एक
तर मित्रांनो, आपण आंजर्ले गावातील बिरवाडीमधील दुर्गामातेचं दर्शन तर घेतलेलंच आहे आणि दुर्गामातेची स्थापना झालेली आहे आणि नवरात्रोत्सवाची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि आपल्यासोबत आहेत पुजारी, इथे गावचे मंडळीसुद्धा आहेत, आपण बघू शकतो. तर आपण पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया थोडक्यात थोडीशी माहिती. देवीची जी स्थापना तुम्ही किती वर्षापासून करता, कार्यक्रम हा जो नवरात्रोत्सवाचा आहे तो कशा पद्धतीने करता ते आपण जाणून घेऊया. हे आम्हाला आता 2008पासून चालू केलेले आहे. आज 17वं वर्ष आहे आमचा. रजिस्टर आहे. शास्त्र पद्धतीचे सगळे कार्यक्रम चाललेले असतात. सगळं आरत्या पूजा रोज चाललेले आहे. भाविक लोकांची इथे भक्तांना होतात आणि दर्शनाला पण येतात. भाविक पण पोहतो. जे पारंपरिकचं जे काही वाद्य काय असेल ते सुद्धा आम्ही त्याच्यात वाजवून घेतो. असं आमचे हे नवरात्र उत्सव साजरा करून सगळ्या भक्तांची शुभेच्छा म्हणून देतो आणि त्यासाठी संपतो. 9 दिवस कार्यक्रम चालू असतो दरवर्षीप्रमाणे. विविध खेळ स्पर्धा, हो, हे स्पर्धा अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत असतात. मोठ्यापर्यंत या सगळ्या चालू असतात. त्याच्यात आम्हाला वाटतं तर बैलगाडी शर्यती पण बरं. तर त्याच्यात हे बाकीचे जे कार्यक्रम आहे, कीर्तनं, दुसरं काय आपण राक्षसदहन हे सगळं करतो. सुंदर मोठं करतो. फॅन्सी ड्रेस पण असतात. हो, फॅन्सी ड्रेस पण असतो. तर अशा विविध स्पर्धा आणि खेळांचे नियोजन केलेले असते. त्या शाळेच्या ज्या असतात ते संस्कृत कार्यक्रम आम्ही करतो. ठीक आहे, धन्यवाद काका. आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे कार्यक्रमाची रूपरेषा. मित्रांनो, आपण बिरवाडीतील म्हणजे आंजर्ले बिरवाडीतील दुर्गामातेची स्थापना झालेली आपण पाहिलेली आहेच आणि आता आपण तिथून पुढे आंजर्ले तरीबंदर येथे आलेलो आहोत. तर मागच्या वर्षीसुद्धा आपल्या चॅनलवर तरीबंदर येथील दुर्गामातेच्या व्हिडिओ होत्या, तर तुम्ही त्या नक्कीच पाहिले असतील आणि नक्कीच त्यासुद्धा इंटरेस्टिंग होत्या. तर जाऊया आपण आता देवीचं दर्शन घेऊया. देवी स्थापना झालेली आहे. तर बघतोय आपण मित्रांनो, नवरात्र उत्सव तरीबंदर आंजर्ले आपण येऊन पोचलो आहे आणि पूजा सुरू आहे. माधवाय नमः, गोविंदाय नमः, परत 3 वेळा पे एकदा केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, श्रीकृष्णाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्रीकेशाय नमः, कृष्णाय नमः, दामोदराय नमः, सविताय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षराय नमः, नारायणाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. गोविंदाने अक्षर हातामध्ये घ्या. मित्रांनो, आपण आजच्या ब्लॉगमधून पाहिलं दुर्गादेवीचं आगमन आणि देवीची स्थापना आणि आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या. आणि आज आपण बघितलं आंजर्ल्यामध्ये गेलेलो तर बिरवाडीतील दुर्गादेवीचं आगमन आणि स्थापना बघितली. त्यानंतर आपण आंजर्ल्यामध्येच खाली तरीबंदर येथे गेलो होतो समुद्रावर, तर तिथेसुद्धा तरीबंदर येथील देवीची स्थापना तीसुद्धा आपण पाहिली अगदी थोडक्यात. आणि मंडई, आजच्या व्हिडिओतून आपल्याला देवीचं दर्शनसुद्धा झालेलं आहे अगदी नवरात्रीत. आणि मंडई, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आजच्या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल
तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर त्या संपूर्ण व्हिडिओंचा तुम्हाला आनंद घेता येईल. आणि आता नवरात्र सुरू झाले म्हटल्यावर नवरात्रीच्या सुद्धा खूप साऱ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, नवनवीन व्हिडिओ गरब्याच्या असतील, आणखी ज्या पण काय असतील, जे विविध खेळ स्पर्धा असतात त्या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या या गरीब भावाला मात्र तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन भागात. तोपर्यंत बाय बाय, टाटा, जय शिवराय.